दीपू आवरलं का? चल लवकर, नाश्ता तयार आहे. आले. दीपू हा अगं काय गोड दिसतेस. कुणाची दृष्टी नको लागायला. मला एक सांग, बाबा कुठे गेले? कुठे म्हणजे? काल तू जो वाद घातलास दिदीच्या सासरच्यांशी, त्यांची मनधरणी करायला गेले. काल बोलले ना ते त्यांच्याशी फोनवर. दीपू तुला नाही समजणार बेटा. नुसतं फोनवर बोलून ह्या गोष्टी होत नसतात. हे बघ, आपले हात दगडाखाली असले ना की थोडं नमतं घ्यावं लागतं. तुला नाही समजणार. चल चल, नाश्ता करून घेऊ शिकू. अरे वा, आलात तुम्ही. काय म्हणाले शलाकाचे सासरे? झाले ना शांत? बाबा, तुम्ही माफी मागितली त्यांची? दीपू तू जा, तुला बँकेत जायला उशीर होईल. अगं जा. दीपू, माझ्या लग्नामुळे खूप प्रॉब्लेम होतोय का ग? अगं नाही, असं काही नाहीये. बाबांवर खूप प्रेशर आलंय ना माझ्यामुळे. अगं नाही, हे बघ, तू याबद्दल नको विचार करूस. असं काही नाहीये. मला त्यांना असं नाही बघवत आहे ग. अगं आपण आहोत ना त्यांच्या बरोबर. आणि थोडंफार काही असेल ना तर आपण बघू ना. काय हो, काय झालं? हे काय? लग्नाच्या तयारीच्या सगळ्या तारखा अगदी ठरवून माझ्याकडून त्यांनी लिहून घेतल्या. आता या तारखांप्रमाणेच पुढची सगळी तयारी करावी लागणार आहे आपल्याला. अहो पण त्याच्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करणार? मी काय म्हणते, कमीत कमी शिकवण्या तरी सुरू करा ना पैसे घेऊन. तेवढाच हातभार लागेल. मालती, मी शिक्षक आहे, शिक्षणाचा व्यापारी नाही. माझी गरज ही माझ्या तत्वांपेक्षा कधीच मोठी असू शकत नाही. हॅलो. हां, गुड मॉर्निंग सर. हां साळगावकर, एक सांगायचं होतं. हां बोला ना सर. तुझ्या बहिणीला मुक्ताला आता शिकवणीला पाठवत जाऊ नकोस. हां, काय झालं सर? काही त्रास वगैरे दिला का तिने? अरे त्रास द्यायला तिने इथे यायला हवं ना. आलीच नाही ती काल. बरं आली नाही ती नाही, तिनं काहीतरी निरोप द्यायचा, एक फोन करायचा. हे बघ, तुला माहिती आहे मला बेशिस्त अजिबात चालत नाही. हो हो सर. बरं तू तरी फोन करायचा किंवा निरोप द्यायचा काहीतरी. पण सर सर मला थोडा वेळ द्या. काहीतरी गडबड झाली आहे सर. मी बघतो आणि तुम्हाला कळवतो. आय एम रिअली सॉरी सर. मुक्ता, ए मुक्ता. काय दादू? काय काल ट्युशनला का नाही गेलीस तू? आणि नव्हतं जायचं ट्युशनला तर मला नाही तर सरांना फोन करून का नाही सांगितलंस? अरे पण हे बघ, ही असली नाटकं चालणार नाही आता मुक्ता. आणि सरांच्या बाबतीत अजिबात नाही. अरे ऐकून तर घे माझं. मी ट्युशनला गेले होते काल. ती सरांची मुलगी आहे ना सानिका, ती मला खाली भेटली. ती मला म्हणाली आज घरी पाहुणे येणार आहेत, सो ट्युशन कॅन्सल. काय? तुला विश्वास नाही बसत आहे ना? कार्तिकला विचार. दीपू तू त्या कर्मचारी कर्जाविषयी विचारलंस का ग? म्हणजे तुला कर्ज मिळालं ना तर तेवढाच हातभार लागेल ग. मी बोलते. मी जिवंत आहे अजून. मी जिवंत आहे. अहो काय बोलताय? तेच ऐकलंस, तेच. मुलीला लग्नासाठी कर्ज काढायला सांगताना मी जिवंत आहे याचा विसर पडला की माझ्यावर आता विश्वास नाही उरला. बाबा हो असं. दीपू तू मध्ये बोलू नकोस. माझ्या मुलीचं लग्न ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत निभावेन मी. पेलीन मी ओझ. ते मुलीच्या पाठीवर टाकू नका. दीपू मला कुठलंही कर्ज नको आहे तुझ्या नावावर, कळलं का?
हा सर, हा बोल साळगावकर. त्याचं काय झालं ना, मुक्ता गेली होती ट्युशनला, पण तुमची मुलगी आहे ना सानिका, तिने ऍक्च्युली हे सांगितलं की घरी काहीतरी पाहुणे येणार आहेत आणि त्यामुळे ती गेलेली असताना तिथून परत आली सर. अच्छा, असं झालं काय? हो. बरं. नाही नाही, मुक्ताची काही चूक नाही. काय माझा पण गैरसमज झाला, मी उगाच रागावलं तुझ्यावर. साळगावकर सॉरी हा, माफ कर बाबा मला. अहो सर, असं काय करतात तुम्ही? काय माफी मागताय सर? तसं नाही, पण ती उद्यापासून येईल. येऊ देत ना तिला शिकवणीला सर. बरं बरं, पाठवतो हा, मुक्ताला शिकवणीला पाठव. थँक्यू सर, थँक्यू. येस. ताई, ताई, हा बाबा. तू मुक्ताला काल परत पाठवलंस? काय? तुम्हाला काय सगळ्यांना दोन दोनदा ऐकण्याचा काही रोग झालाय काय? तू मुक्ताला परत पाठवलंस हो बाबा. का? मी तुला सांगितलं होतं तसं? अरे मग का करता तुम्ही असे? का सगळ्या परस्पर गोष्टी ठरवता? ही मालती दीपूला कर्ज काढायला सांगते, तू माझ्या विद्यार्थिनीला परत पाठवलंस. तुम्हाला काय वाटतं, हा मनोहर देशपांडे आयुष्यातल्या आपल्या आव्हानांना पेलू शकणार नाही का? एक नवरा म्हणून, एक शिक्षक, एक वडील म्हणून मी कुठे कमी पडतोय का? का तुम्ही सगळे परस्पराच्या चुकीच्या गोष्टी? बाबा पाणी काय होते? डॉक्टरांना बोलूया का आपण? शांत बाबा. बरं आहे मी, थोडस चक्करल्यासारखं झालं होतं. बरं आहे, बरं आहे. दीपू मला जरा आत घेऊन चल, मी जरा पडतो थोडा. चला बाबा. दीपू म्हटलं मी. चल. पडता का जरा? नाही, बरं आहे मी. तू जा तू जा. लहान तोडणी मोठा घास घेते, प्लीज रागवू नका बाबा. हे बघा, तुम्ही दीदीच्या लग्नाचं टेन्शन नका घेऊ. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर, तुम्ही एकटे नाही आहात. म्हणजे मला असं म्हणायचंय की मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. मुलीच्या लग्नाचं कसलं टेन्शन? मुलीचं लग्न म्हणजे आनंद सोहळा असतो, टेन्शन नाही. बाबा, तुम्ही नेहमी म्हणता ना, डोळे कधीच खोटं बोलत नाही. मुलीचं लग्न आहे म्हणजे दडपण असणारच ना. बाबा, मी लहान असल्यापासून प्रत्येक संकटाला तुम्ही एकट्याने सामोरे गेले. आमच्यापर्यंत त्याची कधी झळी आम्हाला
पण आता ना तुमच्या मुली मोठ्या झाल्यात आणि आमचे बाबा थोडेसे मात्र. म्हणूनच तुमची सगळी दडपण, चिंता, काळजी याचा थोडा भार आमच्या खांद्यावर टाकायला काहीच हरकत नाहीये. आमची छोटीशी दीपू मोठी झाली. जा जा, मी ठीक आहे, बरं आहे मी, काही नाही. जा, तुला उशीर होतोय, जा अब्बा, जा. जा जा जा. सुंदरी मोठी झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग, मी ऐकलं त्या गुंडांना म्हणे तू चॅलेंज दिलंयस. गजानना, सांभाळ बाबा ह्या पोरीला. आणि वसुलीला पण एकटी जाणार आहेस म्हणे, काळजी घे हो. अगं, हे पैसे बुडवणारे कस्टमर ना फार वाईट असतात, गुंड प्रवृत्तीचे असतात हे. तुला सांगते, ह्यांना ना धडा शिकवणारा तो इंद्रासारखा गुंड आहे ना, तोच योग्य आहे बघ. मॅडम, यू एकटी वसुली? सिरियस? हो, मी एकटीच जाणार. नाही देशपांडे भाई, तुम्हाला नियमाप्रमाणे एकटी राहता येणार नाही. एजन्सीच्या माणसाला बरोबर घेऊन जावंच लागेल. आणि कसं असतं, हे कर्ज ठकवणारे कस्टमर असतात ना, फार डेंजरस असतात बरं का. बाई माणसांनी त्यांच्याकडे एकट्याने जाणं बरोबर. मला बघायचंच आहे सर, एकटी बाई माणूस गेली की काय होतं ते. सांगितलं ना, नियमाप्रमाणे तुम्हाला एकटं जाता येणार नाही. इंद्राजींना तुम्हाला बरोबर घेऊन जावंच लागेल. ठीक आहे, पण मी तुमच्या समोरच सांगते की हे फक्त माझ्या बरोबर असतील. रिकव्हरी मीच करणार, आणि तेही माझ्या पद्धतीने, अहिंसेच्या मार्गाने. मला यांची गरज नाहीये. बघा बुवा, तुम्हाला काय करायचं ते करा. मला काय, रिकव्हरीच्या टार्गेटशी मतलब. ती झाली म्हणजे झालं, पण पैसे घेऊन या नक्की. येस. काय सत्तू, करायची का मॅडम ना मदत? हो. इंद्रा, तिकडे बघ.
तुम्ही? राजेश खैरमोडे. एक मिनिट हा. पप्पा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. नमस्कार मॅडम. तुम्ही? नमस्कार, मी दीपिका देशपांडे, SP बँकेतून आले. ते 6 महिन्यांपासून तुम्ही इन्स्टॉलमेंट्स भरले नाहीये म्हणून कारवाई करायला आलो. मॅडम, आपण आत येतं का? आतमध्ये बसून बोलूया ना प्लीज. या ना मॅडम. पाणी आण ग पटकन. बसा ना. मॅडम घ्या ना. थँक्यू. तुम्हाला तुम्ही तरी घ्या ना. काय बोलायचंय काका? मॅडम, मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुमच्या बँकेतनं कर्ज घेतलं आणि मी माझ्या कंपनीतून थोडी उचल घेऊन तुमच्या बँकेचं लोन क्लिअर करणार होतो. पण मॅडम मध्येच माझी नोकरी गेली आणि आता मुलीचं लग्न उद्यावर आलंय. मॅडम, मी तुमच्या बँकेचे सगळे पैसे नक्की फेडीन मॅडम, पण आता नाही. मॅडम, मी तुम्हाला फक्त हेच देऊ शकतो मॅडम. मुलीचं लग्न म्हणजे आनंद सोहळा असतो. टेन्शन. मुलीचं लग्न आहे म्हणजे दडपण असणारच ना. सर प्लीज, सर प्लीज. मॅडम. काका, नका देऊ तुम्ही आज आम्हाला पैसे. मला कळते तुमची परिस्थिती आणि तुम्हाला बँकेत परत पैसे भरायला अजून थोडा वेळ मिळावा यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. तुझे खूप उपकार झाले मुली. धन्यवाद. ओ मॅडम, ते माणुसकी वगैरे सगळं ठीक है, पण घोड़ा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? व्हेरी इमोशनल लेडीज. चल, पुढल्या कस्टमर कडे काय करते बघू. हो बाई, एकदा सांगितलं ना पैसे मिळणार नाहीत. आणि हे तुम्हाला जे काय नोटीस बिटीस पाठवायचं ना ते बिंदास पाठवा. हे बघा सर, नोटीस वगैरे काही नाही. आज मला पैसे पाहिजेत. वा, 2 बापे संघ आहेत, पण बाईला पुढं केलं. वा, नवीन आयडिया. इंद्राजी प्लीज. हे बघा सर, तुम्हाला आज पैसे द्यावेच लागतील. धमकी. दिनकर वागला त्याच्याच घरात धमकी. इंद्राजी, हे बघा प्लीज, तुम्ही ह्यात पडू नका प्लीज. हे बघा सर, माणूस घाबरला ना की हत्यार समोर करतो. हो, पण भीती तर तुमच्याच चेहऱ्यावर दिसते. हे बघा, मी काही घाबरले वगैरे नाही. तुम्हालाच पैसे द्यावे लागतील. नाही दिले तर काय करणार? तुझ्या तर इंद्राजी हल्लास तर गोळी घाला हिला. मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही प्लीज ह्यामध्ये पडू नका प्लीज. इंद्रा, मॅडम बहुतेक सुसाईड करतायत आज. हे बघा, मी काही करणार नाही, पण पैसे घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही. नाही देत. मॅडम,
अहो कशाला जीव धोक्यात घालताय? अजून तर संसाराला सुरुवात पण नाही झाली आपल्या. म्हणजे तुमच्या हे बघा सर, इथे येण्यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला सांगून आलोय आम्ही कुठे जातोय ते. सो तुम्ही मारा मला, पण मग नंतर तुम्हीच पस्तावाल. मी का पस्तावेन? तुमच्या घरचे पस्तावतील. नाही म्हणजे बघा, तुम्ही समजा आत्ता मला पैसे दिले तर 4.5 लाख रुपये द्यावे लागतील. पुढल्या महिन्यात दिले तर चक्रवाढ व्याज वाढवून अमाऊंट जवळजवळ 4 लाख रुपये. हा, त्यात मला मारलेल्या गोळीची किंमत ती वेगळी. गोळ्या हल्ली किती महाग झाल्या आहेत ना. त्यात पिस्तूल जप्त होईल. 3 लाख अजून. हा म्हणजे तुम्हीच ठरवा. मला मारलं तर साधारण तुमचा खर्च 7 लाखापर्यंत जाईल. त्यात खून केलाय म्हटल्यावर फाशी होऊ शकते किंवा जन्मठेप होऊ शकते. मग वकील करावा लागेल, त्याची फी वेगळी, ती लाखात असेल ना. त्यामुळे मग तुम्हीच ठरवा, 4.5 लाख की फाशी. ते जर माणूस गेला की तू सोबत काय घेऊन जातो? म्हणजे ते इतके पैसे सोडून जातील ना सगळे. तुम्हीच ठरवा, 4.5 लाख की फाशी. ही तुमची रिसिप्ट. थँक्यू मॅडम. एकदा डिटेल्स चेक करा. इंद्रा, ती मॅडम म्हणजे एक्सक्यूज मी. शांततेच्या मार्गाने देखील कामं होऊ शकतात, हे कळलं ना तुम्हाला आता? ह्यापुढे आपलं डिपार्टमेंट असंच चालणार. काय सांगतेस दीपू? तुझ्या डोक्यावर गन? अगं हो, खरी होती खरी. घाबरलेच होते मी, पण मी ठरवलं होतं काहीही झालं ना तरी ह्या कस्टमर कडून पैसे वसूल करायचे. केले. आणि तुम्हाला सांगते, ते इंद्राजी आहेत ना, खूप इन्सेन्सिटिव्ह आहेत. नाही, आज मी नसते ना तर त्यांनी कन्फर्म ते खैरमोडे काका त्यांच्या घरी लग्न होतं ना, मी म्हंटल तिथे मारामारी केली असती, ते लग्न मोडलं असतं आणि पैसे वसूल केले असते. काय हो? कोण होतो? माहित नाही का? कोणी दिसत नाहीये. हे कोणीतरी ठेवून गेलं का? भाई, बैंक वाली गेम फिरवेंगा? ठीक आहे सत्तू, आज जिंकली असेल ती, पण बघूया ना ह्या बँकेत किती दिवस टिकते ती ते. आता खेळायला सुरुवात झालीये सत्तू. खूप दिवसांनी कोणीतरी ह्या इंद्राला चॅलेंज केलं. आता मजा येणार. आता मजा येणार खेळाची.